नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजीज विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा आता 6वीचे फॉर्म सुटलेले आहेत, नोटिफिकेशन आलेलं आहे आणि परीक्षा गतवर्षीपेक्षा महिनाभर अगोदर आलेली आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रमात बदल झालेला आहे, परीक्षा पद्धतीत बदल झालेला आहे आणि तो बदल काय आहे तर ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. परीक्षा कधी होणार आहे, फॉर्म भरण्याची लास्ट डेट कधी आहे, लागणारे कागदपत्र कोणते आहे आणि अभ्यासक्रमात नक्की कोणता बदल झाला आहे, परीक्षा पद्धतीत कोणता बदल झालेला आहे, या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सविस्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला सरळ तुम्हाला काय करतो, आपल्या नवोदय विद्यालयाच्या ऑफिशियल साईटवरती जी की cbse.itms.rcil.gov.in ही वेबसाईट आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा की लास्ट डेट ऑफ अप्लाय 31 जुलै 2026 ही तारीख आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. लक्षात घ्या, म्हणजे आता फक्त राहिलेले आहेत 25 दिवस. त्याचबरोबर परीक्षा कधी आहे, परीक्षा कधी आहे बघा 28 नोव्हेंबर. गतवर्षी 13 डिसेंबरला परीक्षा झाली होती, यावर्षी मात्र परीक्षा 15 दिवस अगोदर आलेली आहे. 28 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहिलं तर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट पण कधी लागणार आहे, तुम्हाला टेंटेटिव्ह मंथ सांगितलेला आहे, मार्च एप्रिलमध्ये तुमचा निकाल लागणार आहे. सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण जे प्रॉस्पेक्ट आहे त्या प्रॉस्पेक्टमध्ये आपण काय करूया, जाऊयात. हे प्रॉस्पेक्ट आहे, माहिती पत्रक आहे, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2027. तर फॉर ॲडमिशन क्लास 6 जवाहर नवोदय विद्यालय फॉर सीझन 2027-28. आता बघा ह्यामध्ये सगळी माहिती आहे दिलेली आहे. इथं सांगितले, पुन्हा एकदा मेन्शन केले बघा, लास्ट डेट ऑफ टू अप्लाय 31 जुलै आहे आणि डेट ऑफ एक्झाम सांगितले 28 नोव्हेंबर. राहिले किती दिवस बघा, जुलै धरा, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, फक्त 5 महिने बाकी आहेत. अजून सुरुवात नाही झालेली, पुस्तक उघडलेलं नाही आणि अभ्यासक्रमात बदल झालाय, पेपरमध्ये बदल झालाय. कोणता आहे तो बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवा. तर बघा ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिसते http://navodaya.gov.in किंवा इथं वेबसाईट सांगितल्या वेबसाईटवर जायचं. शक्यतो ह्या वेबसाईट जावा, ही वेबसाईट चालत नाही. आता या ठिकाणी इलिजिबल क्रायटेरिया या ठिकाणी काय सांगितले बघा, कॅन्डिडेट्स रेसिडेंट सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे. ज्या जिल्ह्यात पालकांचं निवासस्थान आहे त्याच जिल्ह्यात 5वीला पोरगा शिकला पाहिजे आणि त्याच जिल्ह्यातला असणारा मुलाचं आणि पालकांचं डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे. आणि त्याचा जन्म 1 मे 2015 ते 31 जुलै 2017च्या दरम्यान पाहिजे आणि ह्या 2 तारखा असतील तरी चालतील. त्याचबरोबर 3री, 4थी, 5वी सलग तो शिकला पाहिजे. एकाही वर्षाला गळती नको आहे, नापास झालेला नसावा. होतच नाही नापास, सोडा. बाकीचे सगळे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची माहिती जी की सर अभ्यासक्रमात बदल कोणता झाला आहे, तोच बदल या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. फॉर्म भरताना लागणारे कागदपत्र कोणते आहेत ही सगळी सांगितली. ह्या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे बघा, फॉर्म भरण्याची शेवट डेट इथं पण मेन्शन केली 31 जुलै 2026. फॉर्म भरताना लागणारे कागदपत्र, फॉर्म कसा भरायचा ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी. त्याचबरोबर पद्धतीनं ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. रिझल्ट ऑफ सिलेक्शन टेस्ट, रिझल्ट लागताना कसा लागणार आहे वगैरे ह्या ठिकाणी मेन्शनच केलेलं बघा, आहे का. टेस्ट 2027 एक्सेप्टेड टू द अनाऊन्स बाय द एंड ऑफ मार्च, इथं सरळ सांगितले. त्यामुळे सारखं विचारायचं नाही कधी पण निकाल लागणार. आता सांगतोय निकाल लागणार आहे मार्चच्या एंडिंगला. चला, कुठं निकाल लागणार आहे सगळं ते सांगितलेलं आम्ही सांगतोच तुम्हाला, लक्षात घ्या. तर पुढं महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्व कोण इलिजिबल आहे वगैरे ही सगळी माहिती पुन्हा फॉर्म नंतर वाचून दाखवतो. आपल्याला महत्त्वाचं काय बघायचं आहे, इथं बघा दिसतंय हो का, इथं आलं काय आहे, कंपोजिशन ऑफ सिलेक्शन टेस्ट. निवड परीक्षा चाचणी जी आहे, टेस्ट जी आहे, परीक्षा आहे ती कशी होणार आहे. आतापर्यंत 3 सेक्शन होते. मेंटल ॲबिलिटी सेक्शन पहिला, दुसरा विभाग होता अर्थमेटिक टेस्ट म्हणजे गणिताची चाचणी आणि तिसरी होती भाषिक चाचणी म्हणजे त्याला लँग्वेज टेस्ट म्हणतो. आता मात्र सेक्शन 3च ठेवलेले आहेत, पण सेक्शन फर्स्ट मध्ये जो आहे त्यामध्ये काय केलेलं आहे बघा,
डेट पण टायमिंग पण दिले बघा, 11:30 ते 1:30 पर्यंतचा पेपर आहे. 80 प्रश्न असणार आहेत. लक्षात घ्या 3 सेक्शन आहेत. पहिला सेक्शन जो आहे तो आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, जो की नेहमी असतो तो, आणि त्यासोबत वाढवलेला त्याच सेक्शनमध्ये भाग आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, EVS, पर्यावरणाचा भाग, पर्यावरण शास्त्राचा भाग अभ्यासक्रमात वाढवलेला आहे. आणि 20 प्रश्न जे आहेत ते मेंटल ॲबिलिटी ठेवलेत आणि 20 प्रश्न दिलेले आहेत एन्व्हायरमेंटल स्टडीसाठी, पर्यावरणासाठी. पर्यावरणाचा तुम्हाला किती अभ्यास आहे? समाजामध्ये पर्यावरणामध्ये वावरत असताना पर्यावरणाचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. तो संबंध तुम्हाला कितपत समजतो, किती समजून घेतलेला आहे, त्याचा आपल्या जीवनामध्ये काय त्याचं महत्त्व आहे, हे सांगणारा हा विषय असल्या कारणाने तुम्हाला अभ्यासात दिले. म्हणजे लक्षात घ्या, आता नुसत्या आकृत्यावरती 50 पैकी 50 मार्क नाही, ही तर खऱ्या अर्थानं गुणवत्ता तुमची सिद्ध करायला लागणार आहे, कारण इथं आला पाठांतराचा भाग. लक्षात घ्या. आणि 25 मार्क्स आहेत 20 प्रश्नाला मेंटल ॲबिलिटीची, आणि 20 प्रश्न 25 गुणाला आहेत एन्व्हायरमेंटल स्टडीजची. 60 मिनिटासाठी तो कालावधी दिलेला आहे. दुसरा अर्थमेटिक टेस्ट आहे अशी 20 प्रश्न 25 गुणाला, लँग्वेज टेस्ट आहे असे 20 प्रश्न 25 गुणाला. असा 2 तासाचा पेपर आहे. 80 प्रश्न 100 गुणाला. पेपरच्या प्रश्नांमध्ये किंवा गुणांमध्ये कुठल्या प्रकारची कपात केलेली नाही किंवा बदल केलेला नाही. मात्र सेक्शन 1 जो आहे तो पूर्णपणे चेंज केलेला आहे. म्हणून सर आता आकृत्यामध्ये बदल केला आहे का? आकृत्या आहेत, पण त्यातल्या काही आकृत्या कमी केल्या आहेत आणि त्या आकृत्यांच्या जागेवरती काय केलेलं आहे? एन्व्हायरमेंटल स्टडीज तुम्हाला दिलेला आहे. आता या ठिकाणी कसा पेपर रंगवायचा वगैरे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण काय करूया, पेपर ॲक्च्युअल कसा असणार आहे, पेपरमध्ये नक्की प्रश्न कशा टाईपचे विचारले जाणार आहे. नेचर ऑफ द टेस्ट, नेचर ऑफ द टेस्ट ह्या चाचणीचं स्वरूप कसं असणार आहे ते ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. तर काय म्हणले बघा, दिस इज अ नॉन व्हर्बल टेस्ट, क्वेश्चन आर बेस्ड ऑन फिगर अँड डायग्राम्स ओनली. आता हा जो पार्ट 1 जो आहे त्या पार्ट 1 मधला जो सेक्शन 1 आहे त्या मेंटल ॲबिलिटी टेस्ट अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज मधला, आणि नंतर सांगितले क्वेश्चन्स आर meant to access general mental abilities functioning of the candidates. The section of divided by into 5 parts having 4 questions each from mental ability test, and remaining 20 questions are from environmental studies. Given below are some example. ह्या सेक्शन मध्ये 1 मध्ये 20 प्रश्न बुद्धिमत्तेसाठी, मानसिक क्षमता चाचणीसाठी आहेत, आणि 20 प्रश्न आहेत ते पर्यावरण शास्त्रासाठी आहेत. मग 20 प्रश्नामध्ये जो आहे त्यामध्ये 4 प्रकारच्या फिगर तुम्हाला दिलेल्या आहेत, आणि 5 प्रकारच्या फिगर आहेत. हिला 5 पार्ट्स ऑफ हॅव्हिंग आणि 4 क्वेश्चन इच. प्रत्येकामध्ये 4-4 प्रश्न, 5 प्रकारच्या फिगर तुम्हाला दिलेले आहेत, आणि उरलेले 20 प्रश्न आहेत ते कशामध्ये आहेत, तर पर्यावरणाचे आहेत. तर बघूया आता आपण पार्ट 1 काय, पॅटर्न कंप्लिशन ऑफ इन्क्लुडिंग अल्फाबेटिकल अँड न्यूमेरिक पॅटर्न. आता बघा ह्या ठिकाणी सगळे 1 ते 4 प्रश्न जे आहेत, आता हा प्रकार गेल्या वर्षी होता. चौरस आकृती असायची, चौरस आकृतीमध्ये 3 आकृती त्यात देतात, काहीतरी तिघामध्ये काही ना काहीतरी हे असतं, म्हणजे फरशी आकृती पूर्ण करतो आपण. तसं चौथा आकार शोधायचा हे तुम्हाला येतो, हा झालेला आहे. पुढचा प्रकार 5 ते 8 साठी काय सांगितलंय, पार्ट दुसरा फिगर सिरीज कंप्लिशन, म्हणजे क्रम मालिका किंवा क्रम पूर्ण करायचा आकृत्यांचा. हा प्रकार पण गेल्या वर्षी होता अभ्यासक्रमामध्ये. तिसरा प्रकार आहे जॉमेट्रिक फिगर कंप्लिशन, ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल. ह्या ठिकाणी सरळ सरळ उल्लेख केला आहे, त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ आकृती पूर्ण करायचे, म्हणजे तुकडा अर्धा काढून बाजूला ठेवलेला असतो तो घालून बरोबर चौरस आकृती किंवा त्रिकोण आकृती किंवा वर्तुळ आकृती पूर्ण करायची आहे. चौथा भाग जो आहे तो मिरर अँड वॉटर इमेज. ह्याच्या अगोदर फक्त मिरर इमेज होती, आता मिरर आणि वॉटर इमेज दोन्ही पण या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे कधी कधी हा जो XY जो आरसा आहे तो कधी कधी खाली पण लावतील बघा, लक्षात घ्या, कारण सरळ सरळ त्यांनी मिरर आणि वॉटर इमेज त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि 5वा प्रकार जो आहे तो एम्बेडेड फिगर, म्हणजे आच्छादलेली आकृती जी आहे, म्हणजे हा आकार कुठल्या आकृतीमध्ये आच्छादलेला आहे किंवा त्यामध्ये सामावलेला आहे तो शोधून, म्हणजे हा 5च्या 5 आकृत्या अतिशय सोप्या पद्धतीच्या आहेत. अवघड प्रकार जो होता तो सगळा काढून टाकलेला आहे, आणि अवघड प्रकार जेवढा काढला तेवढाच काय केलेलं आहे, तुम्हाला वाढवून ठेवलेला आहे. ह्याच्या अगोदर सरावानं आकृती सोडवता येत होत्या, पण आता ह्याला लिमिट नाही. एन्व्हायरमेंटल स्टडीला तुम्हाला कुठनं, झाडाच्या पानापासून त्या सूर्यमालेच्या शेवटच्या बटुग्रहापर्यंत काही विचारतील, लक्षात घ्या. तर मग काय काय विचारणार आहेत आता हे ह्यामध्ये बघूया. तुम्हाला कळालं 20 प्रकारच्या आकृत्या तुम्हाला कळाल्या कशा आहेत त्या. आता 21 ते 40 पर्यंतचे प्रश्न आहेत. विल बी गिवन एन्व्हायरमेंटल स्टडीज. द टेस्ट कन्सिस्ट 20 क्वेश्चन्स कंटेनिंग 15 MCQ. बघा 15 प्रश्न ह्याच्यामध्ये जे आहेत पर्यावरणाच्या भागामध्ये ते ABCD मध्ये
MCQ टाईप क्वेश्चन आहेत 15 प्रश्न आणि त्यामध्ये काय केलं आणखी 5 मार्कासाठी काय केलंय 1 पॅसेज फॉलो बाय 5 क्वेश्चन्स आणि एक पॅसेज तुम्हाला देणार आहेत आणि त्याच्यावरती 5 प्रश्न विचारणार आहेत. सिलेबस फॉर EVS गिवन बिलो आणि त्या असणारा एन्व्हायरमेंट स्टडीजचा जो सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे तो खाली दिलेला आहे. कोणता सिलेबस थोडा सिलेबस आहे पण काय आहे बघा द नॅचरल वर्ल्ड नैसर्गिक जग मग ह्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन रिव्हर्स माउंटन्स प्लॅन मी काय सांगितलं ते सांगितलं की आहे का नद्या आहेत त्या पर्वत आहेत ती झाडं आहेत ती प्राणी आहेत जमीन आहे पाणी आहे नॅचरल डिझास्टर्स नैसर्गिक आपत्ती आहेत नंतर टाइप्स ऑफ हाऊसेस शेल्टर घरांचे प्रकार आहेत वॉटर सायकल जलचक्र आहे. बघा ह्या 5वीच्या 6वीच्या सेमीच्या अभ्यासक्रमामधला भाग आहे लक्षात म्हणजे पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम CBSEच्या असणाऱ्या पाठ्यपुस्तकामधला अभ्यासक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढं द ह्युमन बॉडी मानवी शरीरामधला फूड अँड न्यूट्रिशन्स अन्न आणि पोषक घटक आहेत हायजीन्स स्वच्छता त्यानंतर सुपर सेन्स म्हणजे आपल्या असणारे जे ज्ञानेंद्रिय वगैरे बेसिक नॉलेजेस आणि इंटरनल सिस्टीम शरीरामध्ये असणाऱ्या आंतरिंद्रियामध्ये असणारं काही त्याची असणारे आंतरिंद्रिय श्वसन संस्था असेल रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतो आपण त्याला उत्सर्जन संस्था असेल किंवा त्यानंतर पचन संस्था असेल ही सगळं शिकायचं तुम्हाला. बघा डायजेस्टिव्ह सर्क्युलेटरी रिस्पिरेटरी सांगितले. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय पचन संस्था सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय रक्ताभिसरण संस्था आणि रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय तर श्वसन संस्था. मग त्यामध्ये येणारे अवयव कोणते आहेत मेन पार्ट कोणता आहे मेन अवयव कोणता हे सगळं विचारणार आहे तुम्हाला. ह्यासाठी पाठांतर पाहिजे. सायन्स इन डेली लाईफ दैनंदिन जीवनासाठी आवश्यक विज्ञान काय आहे ते सांगितले. बघा फूड प्रिझर्वेशन अन्न साठा कसा करतो आपण अन्न सेव कसं करतो अन्न जतन करून कसं ठेवतो म्हणजे काय हवाबंद डब्यामध्ये हवाबंद पॅकेटमध्ये अन्न ठेवलं जातं किंवा फ्रीजमध्ये अन्न ठेवलं जातं. हे वॉटर अँड एअर पोल्युशन पाणी आणि हवा प्रदूषण कन्झर्वेशन ऑफ वॉटर अँड सॉइल एक्सेट्रा म्हणजे जल आणि मृदा प्रदूषण वगैरे हे पण तुम्हाला ह्या ठिकाणी किंवा माहिती दिलेली आहे. पुन्हा सांगितलंय सोशल सराउंडिंग सामाजिक आपल्या सभोवतालचा परिसर नंतर काय सांगितले सुपरलेटिव्ह्ज ऑफ इंडिया नंतर स्टेट कॅपिटल्स म्हणजे इथं पाठांतर आलं बघा म्हणजे राज्यांचे असणारं राज्य त्यांची राजधान्या नंतर नेशन सिम्बॉल राष्ट्रीय प्रतीक डिफरंट लँडस्केप्स वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक परिस्थिती कशी आहे नंतर फेस्टिवल्स सण कसे आहेत सीझन्स कोणते ऋतू कोणते आहेत फॉरेस्ट जंगल कसे आहेत कुठल्या ठिकाणी कशी पिकं घेतली जातात त्यातली सण कसे आहेत त्यांची राहणीमान कसं आहे तिथले असणारे पेहराव कसा आहे त्यांचे कपडे कसे आहेत तिकडचं असणारं कापड म्हणजे तिथलं असणारं स्पेशल काय आहे बघा लक्षात घ्या. म्हणजे हा सगळा भाग जर बघितला हा सगळा आहे सैनिक स्कूलचा. सैनिक स्कूल म्हणजे जे जीकेचा जो भाग येतो जीकेचा तो सगळा भाग इथं घुस म्हणजे आता लक्षात घ्या नवोदय आणि सैनिक स्कूलमध्ये फारसा अंतर राहिलेलं नाही. जी मुलं सैनिक स्कूलची तयारी करतात त्यांना नवोदयचा फायदा होणार आहे आणि जी नवोदयची तयारी करणार आहे मुलं आहेत त्यांना सैनिक स्कूलचा फायदा होणार आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळं मार्क्स 20 असली पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाडाच्या पानापासून प्लिटो सारख्या बटोग्रहापर्यंत काही विचारतील लक्षात घ्या. त्यामुळं ह्याला अंत नाही. जरी इथे भाग दिला असला ह्याच्यावर नुसारच पेपर येणार आहे पण ह्याचा व्याप्ती भरपूर आहे बरं का ह्याचा अभ्यासक्रम भरपूर आहे. साठी आपल्या चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती वेळच्या वेळी ह्या भागावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. आता सॅम्पल ह्यातले क्वेश्चन कसे आहेत बघा. ड्युरिंग द वॉटर सायकल व्हॉट इज द प्रोसेस कॉल्ड व्हेन द सन हिट्स अप वॉटर इन रिव्हर्स अँड ओशन्स टर्निंग इन टू द वॉटर वेपर. आता हे काय प्रश्न सोडवायचा वेळ नाही. प्रश्न कशा टाईपचे आहेत बघा MCQ टाईप क्वेश्चन आहेत आहे का. आता काय म्हणलेलं आहे आता इव्हॅपोरेशन म्हणजे काय बाष्प वाफून वर जाणं आहे का नाही. सूर्याच्या उष्णतेनं काय केलेलं आहे वॉटर सायकलमध्ये प्रोसेस कॉल्ड. आता हे काय शिकवत बसायला वेळ नाही तुम्हाला म्हणजे असे प्रश्न असणार आहेत ते 15 असणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक पॅसेज तुम्हाला विचारणार आहे तो असा आहे बघा. हा पॅसेज कसा पॅसेज बघा या ठिकाणी दिलेला आहे काय बघा. द स्टोरी ऑफ काय घासीचा सार काय आहे कुणास ठाऊक लॉंग ॲगो वॉटर वॉज व्हेरी प्रिसियस म्हणजे असं काय लिहिलंय हे असा
तुम्हाला हे असणार. आता हे सगळं इंग्लिशमधून नाही बरं का, आपलं मराठी माध्यम आहे, इंग्लिश काय माझं एवढं चांगलं नाही, तुम्ही म्हणावं सर काय उच्चार करताय का. तर ही सगळी इथं तुम्हाला येणारा पॅसेज असणार आहे, मराठीच्या मुलांना मराठीमध्ये असणार आहे, घाबरू नका, लक्षात घ्या. ना तुम्ही म्हणशाल सर आता हे पेपर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे का आपल्याला, नाही. हा पॅसेज असणार आहे तो मराठीमधून मराठी माध्यमाच्या पोरांना मराठीतून, इंग्रजी माध्यमाच्या पोरांना इंग्लिशमधून, कन्नड माध्यमाच्या पोरांना कन्नडमधून, ज्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरत असताना मीडियम निवडले त्याच मीडियममधून असणार, त्यामुळे काळजी करू नका. आणि ह्याच्यावरती असणारा काय आहे, पॅसेजवर प्रश्न. म्हणून ह्यात पण पॅसेज आला का बघा, ऑलरेडी मराठीचे पॅसेज तुम्हाला दिलेले आहेत, पण ह्यात सुद्धा एक पॅसेज आहे, आणि ते पण कसे आहेत, MCQ टाईपच आहेत, त्याच्यावर ते 5 प्रश्न आहेत. मग ह्या उतार्यावरचे 5 प्रश्न उतार्यात शोधायचं आणि उत्तर हे करायचं. काय लिहिलंय बघा ह्या ठिकाणी माझं, हाऊ मेनी लेग्स वेअर कनेक्टेड टुगेदर इन टोटल. मग इथं काय, किती लेग्स, किती तळी एकमेकांना जोडलेले आहेत. मग त्या ठिकाणी उत्तर वरती परिचित वाचायचा आणि त्यातलं उत्तर शोधून ह्या ठिकाणी लिहायचं आहे. हा असा पॅसेज. कळलं का तुम्हाला, डेंजर काम केलंय. आता म्हणावं सर अजून काही बदल झालाय का, नक्कीच बदल झालाय, अर्थमेटिक टेस्टमध्ये पण बदल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय आता अर्थमेटिक टेस्टमध्ये. म्हणावं सर गेल्या वर्षी 12 प्रकरणं होती, या वर्षी 12 नाहीत, फक्त 9 प्रकरण आहेत. आणि 9 प्रकरणं कोणते आहेत, नंबर अँड न्यूमरिक सिस्टीम, म्हणजे संख्या लेखन पद्धतीमध्ये, मग असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, जवळ संख्या 100, 10, 1000, नेम्स अँड व्हॅल्यू त्यांच्या असणाऱ्या किमती वगैरे. ही आता इथं दिसताना सोपं दिसते, पण एवढं सोपं नाही ती. 4 फंडामेंटल ऑपरेशन, 4 मूलभूत क्रिया, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, हे होतच. फॅक्टर्स आणि मल्टिपल, अवयव आणि गुणक त्यांचे गुणधर्म. पुढं नंतर 4थं प्रकरण फ्रॅक्शन, आता अपूर्णांक, फंडामेंटल ऑपरेशन, त्यावर असणारा क्रिया, ॲडिशन सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन दिले, आणि अनलाईक फ्रॅक्शन, डिव्हिजन, फ्रॅक्शनल नंबर्स नॉट इन्क्लूड. म्हणजे काय सांगितले, अनलाईक म्हणजे समछेद नसणारे अपूर्णांक आहे, समछेद नसणारे म्हणजे असमान छेद असणारे अपूर्णांक, आणि डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शनल, अपूर्णांकाचा भागाकार ह्यातून कमी केलेला आहे, पण तरी पण शिकून घ्या तुम्ही. नंतर पुढचा काय, मेजरमेंट, लांबी, वस्तुमान, धारकता, नाणी, नोटा, पैसा, हे सगळं तुम्हाला प्रकरण आहे परिमाणांचं. सिम्प्लिकेशन ऑफ न्यूमरिक एक्सप्रेशन, पदावलीचं एक सेपरेट प्रकरण आहे, पदावलीचं सेपरेट प्रकरण आहे हे सिम्प्लिफिकेशनचं. पुन्हा 7वं प्रकरण पेरिमीटर आणि एरिया, परिमिती आणि क्षेत्रफळ, कुठला आहे, बहुभुजा आकृती. नंतर बहुभुजाकृतीचं म्हणजे त्यामध्ये आले त्रिकोण आला, चौरस आला, आणि इतर आणखी बहुभुजाकृती आली, त्याची परिमिती. नंतर चौरसाचे क्षेत्रफळ, नंतर आयता क्षेत्रफळ आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ सुद्धा. आणि ॲज पार्ट ऑफ द रेक्टँगल, त्रिकोण आलाय पण त्रिकोण कशामध्ये येणार आहे, आज पार्ट ऑफ रेक्टँगल, आयत आहे आणि आयतामधला त्रिकोण याच्या संदर्भात येणार आहे ते. म्हणजे इथं समजा हे लांबी किती आहे, ह्याची 10, रुंदी किती आहे 5, आणि ह्याच्यामध्ये 10 5 50 हे क्षेत्रफळ येतं मला माहित आहे. पण हे त्रिकोणामध्ये काय, आता ह्याचा अर्ध झालं ना, 50च्या अर्ध, म्हणजे ह्याला 2 न भागायला किती येणार आहे, 25. इतकं सोपं आहे ते. हे सूत्र काय, 1/2 पाया गुणिले उंची, हे सूत्र असतं, ते काय शिकवत बसत नाही तुम्हाला. चला पुढचं काय सांगितलंय बघा आता, टाइप्स ऑफ अँगल्स, कोणाचे प्रकारे सिंपल ॲप्लिकेशन, त्यांचे सामान्य अनुप्रयोग दिलेला आहे, इन्क्लुडिंग डायरेक्शन अँड मॅपिंग, दिशा आणि तुमचा नकाशा सुद्धा तुम्हाला कधी विचारणार आहेत, लक्षात घ्या, सरळ सरळ उल्लेख केलेला आहे. पुढे 9वं प्रकरण आहे, डाटा अनालिसिस युझिंग बार डायग्राम, टेबल अँड पिक्टोग्राफ, म्हणजे स्तंभालेख, त्यानंतर चार्ट असेल, पिक्टोग्राफ काय देतील, आकृती चित्र वगैरे, त्यानुसार तुम्हाला काय करायचं, सोडायचं आहे. अशी 9 प्रकरणं या ठिकाणी तुम्हाला गणिताची दिलेली आहेत. आणि आता एक्झाम्पल वगैरे तुम्हाला माहिती आहे, गणिताची काय सोडवून दाखवायची काही गरज नाही. आता तिसरा जो भाग आहे तो म्हणजे काय, पॅसेजचा. बघा पॅसेज दिलेले आहेत, सेक्शन 3 लँग्वेज टेस्ट. आणि लँग्वेज टेस्टमध्ये काय, पॅसेज आहेत, अशा उतार आहेत, आणि उतारावरचे प्रश्न तुम्हाला असे 5 प्रश्न प्रत्येक उतारावर ते विचारले जाणार. आणि असे तुम्हाला किती उतार आहेत, 4 उतारे, 20 प्रश्न, 25 गुणासाठी. सम इम्पॉर्टंट गायडन्स फॉर सबमिटिंग ऑनलाईन, तर ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिटिंगचं गायडन्स वगैरे काय दिलेलं आहे ते काय सांगत बसत नाही. आता कुठली कागदपत्र वगैरे लागतात, हे सगळं रूरल सर्टिफिकेट वगैरे ही काय तुम्हाला आत्ताची काही गरज नाही. आता हे जे आहे तर ह्यांनी एक डेमो काय केलेलं आहे, तुम्हाला उत्तरसूची तुम्हाला दिलेली आहे रंगवायसाठी, ह्याची प्रिंट काढून तुम्ही ह्याच्यावर सराव करू शकताय. बऱ्यापैकी सगळ्या संचामध्ये ते येत असतं. आता हे सगळं
कुठं कुठं नवोदय विद्यालय कुठला कुठला भाग वगैरे आहे ते सगळे ह्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, सगळी माहिती इत्थंभूत दिलेली आहे. जरी माझ्याकडून सांगताना काय चुकले असेल किंवा राहिले असेल किंवा अनावधानानं सांगितली गेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती ह्यातल्या कुठल्या घटकावरती तुम्हाला स्पेशल आणि ड्रिलमध्ये व्हिडिओ पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली आणि ह्यातून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली आणि इथून पुढच्या कमी दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला जर समजलं असेल तर एकदा लाईक कमेंट करायचे आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब चॅनल करून ठेवा, कारण असे व्हिडिओ नित्यनेमान आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे. कामाच्या व्यापामुळे व्हिडिओ येत नसतील तर इथून मात्र दररोज व्हिडिओ तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तोपर्यंत थांबूयात. बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय.